वंदनास रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज कारल्याची भाजी बनवणार आहे। तर मी इथं पाव किलो कारले आणलेले आहेत, तर बारीक चिरलेले आहेत। तर बघू शकता स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहे मी। आणि इथं कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण घेतलेले आहे, 7-8 कळ्या लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत, एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे, मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि अद्रकचे तुकडे करून घेतलेले आहेत मी। तर बघू शकता आता कांदा मी फोडण्यासाठी बारीक चिरून घेते आणि हे टोमॅटो, लसूण, कोथिंबीर, अद्रक आता ह्याचं मी वाटण बनवून घेणार आहे। तर गॅस चालू केलेला आहे, कुकर ठेवलेला आहे। तर बघू शकता मी आता हे कुकरमध्ये हवं आहे कारले घालते आणि आता आपल्याला ह्याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। तर कारले हे बघा उकडून झालेले आहेत आणि इथं गॅस चालू केलेला आहे, कढई ठेवलेली आहे, कढई गरम झालेली आहे। आता हे बघा तेल घालते। आता तेल गरम होण्यासाठी थोडा टाइम ठेवते मी। तर बघू शकता तेल गरम झालेलं आहे। आता बारीक चिरलेला कांदा आता हे घालते। आता ह्याला सोनेरी कलर येईपर्यंत तेलामध्ये मी परतून घेते। तर बघू शकता आता आपल्या कांद्याला सोनेरी कलर आलेला आहे। तर मी हे वाटण बनवून घेतलेलं आहे, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि एक टोमॅटो होतं हे पण टाकलेलं आहे, सर्व बनवून मी वाटण केलेलं आहे। आता हे घालायचं आहे। आता ह्याला पण तेलामध्ये परतून घेते। आता हा घरगुती मसाला लाल तिखट हे 3 चमचे, थोडीशी हळद, आता ह्याला खाली गिरी करते। कलर बघू शकता खूप छान आलेला आहे। आणि आता हे कारले तर हे घालायचे आहेत। तर कारले पण घालून झालेले आहेत आणि चवीपुरतं मीठ। बघू शकता आता ह्याला परतून झालेलं आहे आणि आता आपल्याला पाणी फक्त आता हे बघा हे अर्धी वाटी घालायचं आहे पाणी। आणि आता मंद आचेवरतीच हे बनवायचं आहे, फक्त 10 मिनिटांमध्ये कारल्याची भाजी आपली तयार होईल। आणि झाकण ठेवते। तर बघू शकता 10 मिनिटं झालेली आहेत, मी झाकण घेते। हे बघा हे आपली भाजी तेलामध्ये आलेली आहे, तर बघू शकता। आणि आता हे वरून कोथिंबीर घालते। गॅस बंद करते बघा। तर बघू शकता आता मी प्लेटमध्ये बघा ही भाजी काढते आणि त्याच्याबरोबर ती खायला ज्वारीची भाकरी, चपातीमध्ये पण खूप छान लागते चवीला। तर बघू शकता तर कारल्याची भाजी जास्त करून आवडत नाही आहे, तर तुम्ही ह्या पद्धतीमध्ये बनवून बघा, तर तुम्हाला नक्कीच आवडेल। तर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।